क्वेश्चन नंबर 7, सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. काही वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत आपल्याला सॉल्व करायचे आहे. सो फर्स्ट क्वेश्चन त्यामधला ॲक्टिव्हिटी टाईपचा आहे, म्हणजे तुम्हाला इथे जिथे कुठे ब्लँक स्पेसेस आहे, बॉक्सेस आहे, तिथे फक्त काही नंबर द्यायचे आहे. बाकी सगळ्या स्टेप्स इथे ऑलरेडी लिहिलेल्या आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, टू डिजिट नंबर, एक 2 डिजिट नंबर आहे. 2 डिजिट नंबर म्हणजे काय, 2 प्लेसेस असणार आहे. फॉर एक्झाम्पल 14, 41, 23 हे सगळे काय असतात, 2 डिजिट नंबर. सो 2 डिजिट नंबर अँड नंबर्स वेन डिजिट्स आर इंटरचेंज ॲड अप टू 143. एक नंबर आहे तो नंबर, आणि त्यामध्ये सपोज आपण ह्या नंबरमध्ये असणार डिजिट ज्यावेळेस आपण इंटरचेंज करू तेव्हा जो नंबर मिळणार आहे त्या दोघांची सम असणार आहे 143. ज्यावेळेस आपण डिजिट इंटरचेंज करतो याचा अर्थ काय, सपोज 14 हा नंबर आहे, जर मी याचे डिजिट इंटरचेंज केले तर मला नंबर काय मिळेल, 41. जस्ट पोझिशन आपण चेंज करतो. सो असे दोन असा एक नंबर आहे, डिजिट इंटरचेंज केल्यानंतर जो नंबर मिळतो यांची सम येते 143. इन द गिवन नंबर द डिजिट इन युनिट्स प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट इन टेन्स प्लेस. तर ते ह्या दिलेल्या नंबरमध्ये डिजिट्स इन युनिट प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट इन टेन्स प्लेस. तर युनिट प्लेस म्हणजे कोणती, ही पोझिशन. सपोज 14 हा नंबर मी लिहिते तर ही असणार आहे युनिट्स प्लेस आणि दिस इज टेन्स प्लेस. ठीक आहे, युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस अशा पद्धतीने आपण प्लेसेस डिसाईड करतो. तर यामध्ये कंडिशन आपल्याला दिलेली आहे की डिजिट इन युनिट्स प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट इन टेन्स प्लेस, फाइंड द ओरिजिनल नंबर. तर या कंडिशनचा यूज करून आपल्याला ओरिजिनल नंबर फाइंड करायचा आहे. ठीक आहे, सो क्वेश्चन समजला. 2 कंडिशन दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल एक फर्स्ट कंडिशन सम ॲडिशनची दिलेली आहे. नंबर डिजिट इंटरचेंज केल्यानंतर जो नंबर मिळतो त्यांची सम येतं 143, आणि त्यानंतर हे जे 2 डिजिट आहे त्याच्यामध्ये असणं रिलेशन दिलेलं आहे. त्यामुळे इथे आपल्याला 2 व्हेरिएबल अजूम करावं लागतील. व्हेरिएबल आपण कशासाठी अजूम करणार, 2 डिजिटचा नंबर आहे तर इथे ह्या प्लेसला कोणता नंबर आहे, ह्या प्लेसला कोणता नंबर, हे 2 नंबर आपण व्हेरिएबल म्हणून अजूम करूया. सो सोल्युशन, लेट डिजिट इन युनिट्स प्लेस इज एस. युनिट प्लेसला डिजिट आहे एक्स अँड दॅट इन टेन्स प्लेस इज वाय, आणि 10 प्लेसला डिजिट काय आहे, वाय, असं आपण अजूम केलं. ठीक आहे, सो इथे एक्स असणार आहे आणि इथे डिजिट असणार आहे वाय. त्यानंतर तर नंबर काय असणार आहे, नंबर विल बी बॉक्स मल्टिप्लाइड बाय वाय प्लस एक्स. एक्स हा युनिट प्लेसला आहे, दिस इज ॲट टेन्स प्लेस. इथे काय असणार नंबर 10y. 10 का आला, कारण सपोज मी बोलते 23 हा नंबर ज्यावेळेस मी लिहिते 23 म्हणजेच काय, 20 + 3, राईट. किंवा याला आपण असं लिहू शकतो 2 × 10 + 3 × 1. सो थोडक्यात आपण काय करतोय, 1 मल्टिप्लाय बाय डिजिट विच इज ॲट युनिट्स प्लेस, 10 मल्टिप्लाइड बाय डिजिट विच इज ॲट टेन्स प्लेस, राईट. तर त्याच लॉजिकने इथे काय असणार आहे, 10 मल्टिप्लाय बाय डिजिट विच इज ॲट टेन्स प्लेस. 10 प्लेसला पण कोणता नंबर अज्युम केला आहे, वाय, प्लस 1 मल्टिप्लाइड बाय डिजिट विच इज ॲट युनिट्स प्लेस, सो 1 × x. सो 10y + x, 10y + x. ठीक आहे, आपण या टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व केलेले आहे. द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट इज वॉट. ज्यावेळेस आपण डिजिट इंटरचेंज करतो त्यावेळेस नंबर काय मिळणार आहे, डिजिट इंटरचेंज करतो त्यामुळे फक्त आपण एक्स आणि वाय रिप्लेस करणार आहोत. सो वायला आपण एक्सने रिप्लेस करू, एक्सला वायने रिप्लेस करू, बट इथे 10 तर असणारच आहे. ओके, नाव अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन 2 डिजिट नंबर प्लस नंबर ऑप्टेन इंटरचेंजिंग डिजिट इज इक्वल टू 143. सम दिलेला आहे 143, कसली, ओरिजिनल नंबर, आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण डिजिट इंटरचेंज करू तो नंबर आपल्याला जो मिळतो त्याची सम आहे 143. तो हा होता ओरिजिनल नंबर, आणि डिजिट इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला नंबर काय मिळतो, 10x + y हा नंबर. ओके, दिस इज 10x, दिस इज 10. आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. एक्सच्या टर्म्स आपण एकत्र घेऊ, x + 10x 11x, 10y + y 11y इज इक्वल टू 143. तर यामध्ये आपण काय करू शकतो, 11 कॉमन घेऊ शकतो, इनसाइड ब्रॅकेट x + y इज इक्वल टू 143. बरोबर, दोन्ही ठिकाणी 11 आहे, 11 कॉमन घेतला, 11 इनसाइड ब्रॅकेट x + y इज इक्वल टू 143. देअरफॉर x + y काय असणार आहे, 143 डिवायडेड बाय 11. 143 डिवायडेड बाय 11 जस्ट तुम्ही डिव्हिजन कराल, सो 13. x + y इज इक्वल टू 13. ठीक आहे, आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं आहे, x + y इज इक्वल टू 13. नाव नेक्स्ट स्टेप्स काय काय दिलेलं आहे बघूया. समजलं इथपर्यंत? सो नेक्स्ट फ्रॉम द सेकंड कंडिशन, क्वेश्चन स्टेटमेंटसाठी तुमचं टेक्स्टबुक रेफर करा. नाव फ्रॉम सेकंड कंडिशन काय दिली होती, सेकंड कंडिशनच्या अकॉर्डिंग डिजिट इन युनिट्स प्लेस इज इक्वल टू डिजिट इन टेन्स प्लेस + 3. ही कंडिशन दिली होती की युनिट प्लेसचा डिजिट 10 प्लेसचा जो डिजिट आहे त्याच्यापेक्षा 3 जास्त आहे. x इज इक्वल टू 10 प्लेसला काय आहे, y. सो x इज इक्वल टू y + 3.
सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आपण इक्वेशन फक्त रिअरेंज केलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता सेकंड इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. दिस इज इक्वेशन 2. नाव आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे, लिनियर इक्वेशन आहे, दोन व्हेरिएबलमध्ये आहे. इझिएस्ट वे काय असणार ह्या दोन इक्वेशनचे ॲडिशन, कारण ॲडिशन केल्यामुळे प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होणार. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ज्यावेळेस आपण हे इक्वेशन ॲड करू त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे 2x इज इक्वल टू 16. 2x इज इक्वल टू 16 and therefore x is equal to 16/2 and hence x is equal to 8. ठीक आहे, x ची व्हॅल्यू मिळाला तर y ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करूया. इक्वेशन 1 काय आहे x + y = 8. x ची व्हॅल्यू मिळाली आहे 8. x + y = 13. x ची व्हॅल्यू मिळाली आहे 8. सो 8 + y = 13. therefore y is equal to 13 - 8. y is equal to 5. त्यामुळे x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली. सो ओरिजिनल नंबर आपल्याला फाइंड करायचं. ओरिजिनल नंबर काय असणार आहे 10y + x. युनिट प्लेसला आपण x कन्सिडर केलेला. सो 10y + x 10 × 5 + 8 50 + 8. इथे नंबर असणार आहे 50. 50 + 8 दॅट इज इक्वल टू 58. सो ओरिजिनल नंबर काय होता 58. ठीक आहे, ओरिजिनल नंबर होता 58. हा नंबर ज्यावेळेस आपण याचे डिजिट इंटरचेंज करू त्यावेळेस आपल्याला नंबर मिळेल 85. याची सम किती येते 143. ठीक आहे, सेकंड कंडिशन 58 यामध्ये या प्लेसला असणारा डिजिट 10th प्लेसला असणारा डिजिटपेक्षा 3 ने जास्त आहे. ती सुद्धा कंडिशन व्हेरीफाय होते. सेकंड क्वेश्चन, वर्ड प्रॉब्लेम. कांताबाई बॉट 1.5 kg टी अँड 5 kg शुगर फ्रॉम अ शॉप. कांताबाईने टी आणि शुगर बाय केलेली आहे एका शॉपमधून. 1.5 kg टी 5 kg शुगर. शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. त्यानंतर येताना त्यांनी रिक्षाला ₹50 पे केले. टोटल एक्सपेन्स वॉज ₹700. तर टोटल तिचा खर्च किती झाला ₹700. म्हणजे 700 मध्ये रिक्षाचं फेअर पण आहे, त्यानंतर टी आणि शुगर घेण्यासाठी किती कॉस्ट लागली ती कॉस्ट सुद्धा ॲडेड आहे. ओके, टोटल एक्सपेन्सेस ₹700. देन शी रिअलाइज दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स कॅन बी बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी ॲट द सेम प्राईस. मग त्यानंतर तिला रिअलाइज झालं की सपोज हे सामान जर मी ऑनलाईन ऑर्डर केलं असतं तर फ्री डिलिव्हरी मिळाली असते, म्हणजे माझे रिक्षाचे पैसे वाचले असते. सो नेक्स्ट टाइम तिने काय केलं, सो नेक्स्ट मंथ शी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर. मग त्यांनी नेक्स्ट मंथ काय केलं, शुगर आणि टी त्याची क्वांटिटी डिफरंट दिलेली आहे 2 kg 7 kg. सो ते तिने ऑनलाईन ऑर्डर केलं. शी पेड ₹880 फॉर दॅट आणि त्यासाठी तिने ₹880 पे केले. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी. तर आपल्याला शुगर आणि टीचा पर केजी रेट फाइंड करायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन क्लिअर झाला. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, कांताबाईंनी टी आणि शुगर बाय केली. ठीक आहे, फर्स्ट केस ती शॉपमध्ये गेली, शॉपमधून तिने काही अमाऊंटची टी आणि काही अमाऊंटचं शुगर बाय केलेलं आहे. प्लस येताना तिने रिक्षाला काही भाडं तिने भरलं आहे. सो हे टोटल 700 तिला या पूर्ण प्रोसेसमध्ये पे करावं लागले. मग सेकंड टाईम तिने काय केलं, ऑनलाईन ऑर्डर केलं. ऑनलाईन ऑर्डर केलं त्यामुळे फ्री डिलेव्हरी आहे, तिचे रिक्षाचे पैसे वाचले. या केसमध्ये तिने काही अमाऊंट, काही क्वांटिटीची शुगर आणि काही क्वांटिटीची टी ऑर्डर केला आणि ही टोटल अमाऊंट आहे 880. तर आपल्याला फाइंड करायचं आहे की शुगर आणि टीचा रेट काय होता. ठीक आहे, समजलं काय सांगितलं आहे ते. त्यामुळे शुगर आणि टीचा रेट आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यामुळे आपण इथे दोन व्हेरिएबल अजून करू. शुगरचा रेट सपोज x पर kg आहे आणि टीचा रेट आहे y पर kg, ₹y पर kg और ₹x पर kg. आणि त्यानंतर दोन व्हेरिएबल आहे, दोन कंडिशन आहे, याचा यूज करून आपल्याला दोन लिनियर इक्वेशन मिळते. हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपण दिलेल्या गोष्टी फाइंड करू शकतो किंवा या केसमध्ये शुगर आणि टीचा रेट फाइंड करू शकतो. ओके, सो सोल्युशन. लेट rate of sugar be ₹x per kg and rate of tea be ₹y per kg. ठीक आहे, त्यानंतर फर्स्ट केस फ्रॉम शॉप. टोटल एक्सपेन्स इज इक्वल टू ₹700. आता ह्या एक्सपेन्समध्ये काय काय ॲड होतं आहे, 1.5 kg शुगर, 1.5 kg टी. 1.5 एवढी क्वांटिटी आहे, बट रेट काय आहे, रेट आपण टीसाठी एक्स कन्सिडर केलेला आहे. टीसाठी आपण वाय कन्सिडर केलेला आहे. सो 1.5 आपण एक काम करू, ज्या सिक्वेन्सने आहे ना त्या सिक्वेन्सने कन्सिडर करू. अधिक टी दिलेला आहे, सो टीला आपण बोलू एक्स आणि
शुगरला बोलू वाय. ठीक आहे. सो टी आहे 1.5 kg. 1 kgचा रेट आहे एक्स. तर 1.5 kg टी घेण्यासाठी तिने किती अमाऊंट पे केली असणार आहे 1.5 मल्टिप्लाइड बाय एक्स बरोबर. प्लस 5 kg शुगरचा रेट आहे वाय. सो 1 kgसाठी वाय रुपीज. तर 5 kgसाठी किती असणार आहे 5 इंटू वाय. सो ही शुगर घेण्यासाठी, ही टी घेण्यासाठी अमाऊंट पे केली, एवढी शुगर घेण्यासाठी अमाऊंट पे केली. प्लस अजून तिचा खर्च काय झालेला आहे, तिने 50 रुपीज फेअरसुद्धा पे केलेला आहे. सो दॅट इज इक्वल टू 700. ठीक आहे. अँड देअरफॉर 1.5 आपण याला 3/2 लिहू शकतो. 1.5 म्हणजेच काय 1 इंटू 2 प्लस 1/2. 2 प्लस 1 3/2 प्लस 5y इज इक्वल टू 700 मायनस 50. सो इथे तुम्ही लिहू शकता रिक्षा फेअर ₹50. Therefore 3/2x plus 5y is equal to 650. ओके. इथे लगेच आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. 3x प्लस 10y, 3x इंटू 1 3x प्लस 5 इंटू 2 10y अपॉन 2 इज इक्वल टू 650. Therefore 3x प्लस 10y इज इक्वल टू 650 इंटू 2 1300. एक लिनियर इक्वेशन मिळालं इन 2 व्हेरिएबल. 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. याला आपण फर्दर काही सिम्प्लिफिकेशन करू शकत नाही आहे. ठीक आहे. नाव सेकंड कंडिशन, ज्यावेळेस ती ऑनलाईन ऑर्डर करते त्या केसमध्ये टोटल एक्सपेन्स किती आहे, टोटल एक्सपेन्स दिलेला आहे ₹880. आता ह्या टोटल एक्सपेन्समध्ये काय काय इन्क्लूड आहे, टोटल एक्सपेन्समध्ये फक्त तिला टी आणि शुगर घेण्यासाठी किती अमाऊंट पे करावं लागली ते इथे इन्क्लूड आहे. कारण यामध्ये तिला काही डिलेवरी चार्जेस वगैरे द्यायला नाही सांगितले, इथे मेन्शन केलेलं आहे फ्री होम डिलेवरी. ठीक आहे. त्यामुळे फक्त एक्सपेन्स काय असणार आहे 2 kg टी, 1 kgसाठी आपण घेतोय एक्स अँड 7 kg शुगर, 1 kgसाठी आपण घेतोय वाय. सो दिस टोटल इज 880. देअरफॉर 2x प्लस 7y इज इक्वल टू 880. दिस इज 2. ओके. आता 2 लिनियर इक्वेशन मिळाले, 2 व्हेरिएबल आहे. सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. कोणती मेथड यूज करायची यामध्ये, आपण इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय करू, इक्वेशन 2ला 3ने मल्टिप्लाय करू. सो दॅट 6x आणि 6x आणि त्यानंतर त्या 2 इक्वेशनची सबट्रॅक्शन घेऊ. आपण वाय सुद्धा एलिमिनेट करू शकतो. कोणत्या एका वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इवन तुम्ही सबस्टिट्यूशन यूज करू शकता, क्रॅमर्स यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो सॉल्विंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 multiplied by 2 and equation 2 multiplied by 3. इक्वेशन 1ला ज्यावेळेस मी 2ने मल्टिप्लाय करेल, दिस विल बी 6x प्लस 20y इज इक्वल टू 2ने मल्टिप्लाय करते सो 2600. आणि इथे 3ने मल्टिप्लाय करतोय सो 6x प्लस 21y इज इक्वल टू 2640. दिस इज 3 and 4. आता आपण काय करू, इक्वेशनची सबट्रॅक्शन करू. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3. 6x प्लस 21y इज इक्वल टू 2640. यामधून सबट्रॅक्ट करू. 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600. 21 मायनस 20 1y, that is y is equal to 40. y is equal to 40. y ची व्हॅल्यू मिळाली, x ची व्हॅल्यू इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 2 2x is equal to 880 minus 7y. So 880 minus 7 into 40, 880 minus 280, 600. x ची व्हॅल्यू पाहिजे, सो x is equal to 600 upon 2, that is equal to 300, and hence x is equal to 300. सो एंडला आन्सर. रेट आपल्याला विचारलं होतं रेट ऑफ शुगर अँड टी पर kg. सो रेट ऑफ शुगर इज ₹40 per kg and rate of tea is ₹300 per kg. Next question, question number 3.
एक ॲक्टिव्हिटी टाईपचं क्वेश्चन आहे. क्वेश्चन स्टेटमेंट्समध्ये तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. क्वेश्चन कदाचित कम्प्लिटली विजिबल नसेल. सो स्टेटमेंट इज टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. एक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. त्या ॲक्टिव्हिटीचा यूज करून आपल्याला फाइंड करायचं आहे अनुष्काकडे किती नंबर ऑफ नोट्स आहे, किती नंबर नोट्स आहे ते आपल्याला फाइंड करायचे आहे. सो काय कंडिशन्स किंवा काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ ₹100 अँड वाय नोट्स ऑफ ₹50. सपोज अनुष्काकडे ₹100च्या एक्स नोट्स आहे आणि ₹50च्या वाय नोट्स आहे असं आपण ॲझ्युम केलेलं आहे. आता टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन स्टेटमेंटमध्ये ₹10 मेन्शन केलेलं आहे. ₹10 घेऊन जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एक्स आणि वायची व्हॅल्यू करेक्ट येणार नाही. करेक्ट व्हॅल्यू म्हणजे आपल्याला नंबर ऑफ नोट्स फाइंड करायच्या तर एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काहीतरी डेसिमलमध्ये मिळेल विच इज नॉट पॉसिबल. त्यामुळे इथे क्वेश्चनमध्ये करेक्शन आहे. तिथे ₹100च्या नोट्स आपल्याला कन्सिडर करायच्या आहे. सो सपोज अनुष्काकडे एक्स नोट्स आहे ₹100च्या आणि वाय नोट्स आहे ₹50च्या असे ॲझ्युम केलेलं आहे. त्यानंतर 2 कंडिशन्स दिलेल्या आहे. या कंडिशनवरून आपल्याला 2 इक्वेशन मिळणार आहे. हे 2 इक्वेशन असणारे लिनियर इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ते इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळणार आहे. सो कंडिशन काय दिलं आहे बघा. फर्स्ट कंडिशन अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन मेन्शन अबोव. अनुष्काला ₹2500 मिळाले आहे आनंदकडनं ॲज डिनॉमिनेशन मेन्शन अबोव. तर या वरती ज्या नोट्सच्या कंडिशन दिलेल्या आहे किंवा त्या नोट्सच्या स्वरूपामध्ये तिला अमाऊंट मिळाले त्या टोटल अमाऊंट इज 2500. ठीक आहे. म्हणजेच काय सांगितलं आहे की एक्स नोट्स आहे ₹100च्या आणि वाय नोट्स आहे ₹50च्या. मग टोटल अमाऊंट किती आहे तिच्याकडे. टोटल अमाऊंट म्हणजे यांची ॲडिशन बरोबर. सपोज मी असं बोलले की माझ्याकडे ₹10च्या 10 नोट्स आहे आणि ₹5च्या सपोज माझ्याकडे 5 नोट्स आहे. माझ्याकडे टोटल अमाऊंट किती आहे मी कशी फाईंड करणार. 10 × 10 म्हणजे हे झाले ₹100 प्लस दिस इंटू दिस 5 × 5. सो ही असणार आहे माझ्याकडे टोटल अमाऊंट. यांनी काय सांगितलं आहे की टोटल अमाऊंट तिला किती मिळालेलं आहे 2500. वरती जे डिनॉमिनेशन दिलं आहे त्या फॉर्ममध्ये म्हणजेच काय 2500 म्हणजे काय असणार आहे 100 नोट्स इंटू 100 रुपीजच्या एक्स नोट्स आणि 50 रुपीजच्या वाय नोट्स यांची जी सम आहे दॅट सम विल बी 2500. दिस इज कंडिशन 1. ठीक आहे समजली इथपर्यंत. सो इक्वेशन 1 आपल्याला मिळेल दिस प्लस दिस इज इक्वल टू 2500. लिनियर इक्वेशन मिळाली इन 2 व्हेरिएबल. सेकंड कंडिशन इफ आनंद वुड हॅव गिवन हर अमाऊंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. सपोज आनंदनी तेवढी अमाऊंट देताना नोट्स इंटरचेंज केला. नोट्स इंटरचेंज केला म्हणजे काय आपण काय अजून केलेलं आहे 100 रुपीच्या एक्स नोट्स आहे आणि 50 रुपीच्या वाय नोट्स आहे. सपोज असं झालं असतं की वाय नोट्स आहे 100 रुपीजच्या आणि एक्स नोट्स आहे 50 रुपीजच्या. तर त्या केसमध्ये अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन प्रिव्हियस अमाऊंट. तर आधी जी अमाऊंट मिळालेली आहे यापेक्षा 500 लेस अमाऊंट तिला मिळते. म्हणजे तिला किती अमाऊंट मिळणार आहे 2500 मायनस 500 दॅट इज इक्वल टू ₹2000. तर त्या केसमध्ये तिला ₹2000 अमाऊंट मिळते. सो दिस इज इक्वेशन 2. या 2 इक्वेशनचा यूज करून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे समजला क्वेश्चन. ओके नाव सोल्युशन. ॲक्च्युली क्वेश्चन खूप सोपा आहे बट थोड्या कंडिशन्स देऊन त्यांनी ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये देऊन बऱ्यापैकी तो कॉम्प्लेक्स आपल्याला वाटतोय. अदरवाईज क्वेश्चन खूप इझी आहे समजण्यासाठी. सो व्हॉट इज गिवन फर्स्ट. सपोज अनुष्का हॅड एक्स नोट्स of ₹100 y notes of ₹50. ठीक है. टोटल अमाउंट रिसीव्ड कंडिशन 1. टोटल अमाउंट रिसीव्ड in above. Total amount received as above denominations is equal to ₹2500. म्हणजेच काय ₹2500 इज इक्वल टू 100 रुपीजच्या एक्स नोट्स आणि 50 रुपीजच्या वाय नोट्स. ठीक आहे. टोटल सम आहे 2500 अँड हेन्स इथे आपण लगेच काय करू शकतो 100 50 2500. तर या ठिकाणी आपण 50ने डिवाइड करू शकतो. सो 50ने जर मी डिवाइड केलं तर 2x प्लस वाय इज इक्वल टू 50. दिस इज 1 डिवाइड बाय 50. ओके. नाव कंडिशन 2. ज्यावेळेस नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज केला वेन नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज then amount received is ₹500 less.
देअरफॉर नोट्स इंटरचेंज केला म्हणजे आता वाय नोट्स असणार आहे 100च्या आणि एक्स नोट्स असणार आहे ₹50च्या. ह्या केसमध्ये अमाऊंट रिसीव्ह होते ₹500 लेस दॅन प्रिव्हियस अमाऊंट, म्हणजे प्रिव्हियस अमाऊंट होते 2500, यापेक्षा 500 लेस, सो 2500 मायनस 500. देअरफॉर 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000. या ठिकाणी सुद्धा आपण 10ने डिवाइड करू शकतो, 10ने 50ने डिवाइड करू शकतो. 50ने ज्यावेळेस डिवाइड करू थ्रू आउट एक्स प्लस 2y इज इक्वल टू 40. दिस इज इक्वेशन 2. रिझन डिवाइड बाय 50. ओके, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला सॉल्व करायचे आहे. यामध्ये सिंपल आपण काय करू शकतो, एका इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करा आणि त्यानंतर त्याची सबट्रॅक्शन घ्या. आपण सपोज इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय केलं, इथं आपल्याला 2yची टर्म मिळणार, ही 2y कॅन्सल होणार आहे. सो नेक्स्ट पार्ट, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. सो 4x प्लस 2y इज इक्वल टू 100. दिस इज इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 आपण सॉल्व करूया. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 3 4x प्लस 2y इज इक्वल टू 100. यामधून आपण सबट्रॅक्ट करतोय x प्लस 2y इज इक्वल टू 40. 2y मायनस 2y कॅन्सल. 4x मायनस x 3x इज इक्वल टू 60. x इज इक्वल टू 60 अपॉन 3 दॅट इज इक्वल टू 20. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 20. नाव एक्स मिळाला, वायची व्हॅल्यू फाइंड करायची फ्रॉम इक्वेशन 1. y is equal to 50 minus 2x. 50 minus 2 into 20 40, that is equal to 10. Therefore y is equal to 10. तर ह्या झाल्या x आणि y च्या व्हॅल्यूज. सो नंबर ऑफ नोट्स म्हणजे x and y. सो x is equal to 20 and y is equal to 10. Question number 4. सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. मनीष आणि सविता यांचे जे आत्ताचे एजेस आहे त्याची सम आहे 31. मनीष एज 3 years अगो वॉज 4 times द एज ऑफ सविता. 3 वर्षापूर्वी मनीषचं एज आणि सविताचं एज याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन दिलेलं आहे. फाइंड द प्रेझेंट एजेस. तर आपल्याला त्यांचे प्रेझेंट एजेस फाइंड करायचे. 2 व्यक्तींचे प्रेझेंट एजेस फाइंड करायचे. 2 व्हेरिएबल आपण ॲझ्युम करू शकतो, एक्स आणि वाय. एका व्यक्तीच्या वयाला आपण एक्स ॲझ्युम करूया आणि दुसऱ्याच्या वयाला आपण वाय ॲझ्युम करूया आणि त्यानंतर या एक्स आणि वाय या 2 व्हेरिएबलचा यूज करून आपल्याला 2 कंडिशन मिळतील. 2 कंडिशन म्हणजेच काय, 2 लिनियर इक्वेशन मिळतील. हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळणार आहे. सो सोल्युशन अगदी सिंपल क्वेश्चन आहे. लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष बी x years and present age of Savita be y years. ठीक आहे. कंडिशन्स काय काय दिलेलं आहे गिवन. सम ऑफ एजेस इज इक्वल टू 31. सम ऑफ एजेस म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 31. एक लिनियर इक्वेशन या कंडिशनवर मिळालं. नाव अनदर कंडिशन ऑल्सो. व्हॉट इज गिवन. 3 years अगो, 3 वर्षापूर्वी, 3 years अगो मनीष एज वॉज 4 times सविताज एज. ठीक आहे, ही कंडिशन दिलेली आहे. आता सध्याचा प्रेझेंट एज आहे एक्स. फॉर एक्झाम्पल मनीषचं आत्ताचं एज आहे एक्स. तर 3 वर्षापूर्वी त्याचं एज किती असणार आहे. ऑफकोर्स एक्स मायनस 3. बरोबर. सध्याचं एज जर 20 असेल तर 3 वर्षापूर्वी एज किती असणार आहे. तर आपण कसं फाइंड करतो, 20 मायनस 3 म्हणजे 17. त्याच लॉजिकने आत्ताचं प्रेझेंट एज एक्स आहे, 3 वर्षापूर्वी किती असणार एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4 times. सविताचं आत्ताचं एज आपण वाय अजून केलं. 3 वर्षापूर्वी एज किती होतं वाय मायनस 3. अँड देअरफॉर एक्स मायनस 3 is equal to 4y minus 12. x minus 4y. x minus 4y is equal to minus 12 plus 3. x minus 4y is equal to minus 9. This is second equation. 2 इक्वेशन मिळाले. 2 व्हेरिएबल आहे. सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. काय करणार यामध्ये एक्स आणि एक्स आहे. 2 इक्वेशनचे सबट्रॅक्शन घेऊन बघूया काय होतं. सो इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. या इक्वेशनमधून आपण सबट्रॅक्ट करतो. एक्स मायनस 4y
इज इक्वल टू -9. सबट्रॅक्शन करतोय. सो एक्स एक्स कॅन्सल होणार. वाय प्लस 4y 5y इज इक्वल टू 31 प्लस 9 40. Therefore y is equal to 40 upon 5, that is equal to 8, and hence y is equal to 8. ठीक आहे. y ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर x ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1, x is equal to 31 minus y. Therefore x is equal to 31 minus 8. Therefore x is equal to 23. x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली. सो therefore present age of Manish is x म्हणजे काय 23 years and present age of Savita is 8 years. ठीक आहे. सो सम येते 23 अँड 8, सम येते 31. 3 वर्षापूर्वी मनीषचं एज किती असणार आहे 20 आणि सविताचं एज असणार आहे 5. सो 5 into 4 20. सो 4 टाइम्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ फॅक्टरी रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज 5:3. एका फॅक्टरीमध्ये वर्कर्सच्या 2 कॅटेगरी सांगितल्या, स्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्कर. तर त्यांची जी सॅलरी आहे त्याच्यामध्ये रेशो दिलेला आहे, दॅट रेशो इज 5:3. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज ₹720. तर त्यांची एका दिवसाची सॅलरीची सम दिलेली आहे ₹720. टोटल सॅलरी ऑफ 1 डे म्हणजे एका दिवसाची त्यांची सॅलरी, म्हणजे सपोज एक स्किल्ड वर्कर आहे आणि एक अनस्किल्ड वर्कर आहे, त्या दोघांच्या सॅलरीची ॲडिशन, सॅलरीची सम आहे ₹720. फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. तर आपल्याला त्यांचं डेली वेजेस म्हणजे काय, एका दिवसाची सॅलरी किती आहे ते फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजलं. स्किल्ड वर्कर अनस्किल्ड वर्कर त्यांच्या सॅलरीचा रेशो दिलेला आहे आणि एका दिवसाच्या सॅलरीची सम दिलेली आहे. या कंडिशन्स यूज करून त्यांची डेली सॅलरी किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर यासाठी आपण काय करूया, अगेन स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर 2 फॅक्टर्स आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे स्किल्ड वर्करची सॅलरी सपोज एक्स अजून करू, अनस्किल्ड वर्करची सॅलरी सपोज वाय आहे. तर त्या कंडिशनचा यूज करून आपल्याला दिलेला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सो सोल्युशन अगदी सिंपल क्वेश्चन आहे. लेट सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर be rupees x and salary of unskilled worker be rupees y. ठीक आहे. what is given, रेशो, हा जो रेशो आहे रेशो ऑफ सॅलरीज, दॅट रेशो इज 5:3. म्हणजेच काय, स्किल्ड वर्करची सॅलरी आणि अनस्किल्ड वर्करची सॅलरी हा रेशो, दॅट रेशो इज 5:3. ओके. याला आपण असं लिहू शकतो, देअरफॉर 3x इज इक्वल टू 5y. म्हणजेच काय, इथे आपल्याला इक्वेशन मिळणार 3x - 5y इज इक्वल टू 0. याला बोलू इक्वेशन 1. एक लिनियर इक्वेशन मिळालं. नाउ अनदर कंडिशन ऑल्सो, सॅलरी ऑफ बोथ इज इक्वल टू ₹720. किंवा असं लिहू, सम ऑफ सॅलरीज ऑफ बोथ इज इक्वल टू ₹120. सो एका दिवसाची सॅलरी एक्स आहे, त्यानंतर वाय आहे. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 720. ठीक आहे. दिस इज इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर यामध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो किंवा आपण यामध्ये इलिमिनेशन मेथडसुद्धा यूज करू शकतो. आपण काय करू, सबस्टिट्यूशन मेथड यूज करू. सपोज यावर मी एक्सची व्हॅल्यू फाइंड केली, एक्स इज इक्वल टू 720 मायनस वाय, आणि ही व्हॅल्यू मी इक्वेशन 1मध्ये पुट केली फ्रॉम इक्वेशन 1. तुम्ही कसंही करू शकता. इव्हन तुम्ही एक्स इज इक्वल टू 5y/3 ही व्हॅल्यू घ्या आणि ती व्हॅल्यू इथे पुट केली तरी चालणार आहे. वाय इज इक्वल टू 720 मायनस एक्स करून ती व्हॅल्यू इथे पुट केली तरी चालणार आहे. कोणत्या एका व्हॅल्यू तुम्ही करू शकता. सो फ्रॉम इक्वेशन 1, 3x minus 5y is equal to 0. Therefore 3 inside bracket x is 720 minus y minus 5y is equal to 0. Therefore 720 into 3, 2160 minus 3y minus 5y is equal to 0. Therefore 2160 is equal to minus 3y minus 5y minus 8y. ती टर्म आपण राईट हँड साईडला शिफ्ट केला प्लस 8y मिळणार. अँड देअरफॉर y is equal to 2160 upon 8. Therefore y is equal to, जर आपण डिव्हिजन केली 2160 डिवायडेड बाय 8,
270 and hence y is equal to 270. What is x? From equation 2, x is equal to 720 minus y. So 720 minus 270. So 30, 300, 400, 420, 450. So x is equal to 450. ठीक है. And therefore x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. therefore daily wages of skilled worker, स्किल्ड साठी आपण कन्सिडर केलं ₹x. सो ₹450 आणि फॉर अनस्किल्ड वर्कर्स दॅट इज इक्वल टू अनस्किल्ड म्हणजे y ₹270. सम जर बघितली सम येते 720 आणि त्यानंतर रेशो जर घेतला 450 अपॉन 270 9 आपण डिवाइड करू शकतो 5:3. लास्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन स्टेटमेंट केअरफुली रीड करा. थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. सो काय दिलं आहे बघा. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्ट्रेट लाईन. दोन प्लेसेस आहे ए आणि बी, त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे 30 किलोमीटर आणि ते एका स्ट्रेट रोडवरती किंवा एका स्ट्रेट लाईनवर आहे. सो आपण लगेच इन्फॉर्मेशन नोट डाऊन करू. काय सांगितलं आहे. दोन प्लेसेस आहे ए आणि बी, त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे 30 किलोमीटर अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड, स्ट्रेट लाईनवरती आहे. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. आता हमीद काय करतो, ए टू बी ट्रॅव्हल करतो. ए पॉईंटपासून स्टार्ट करतो बीच्या दिशेने. सो हमीद इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. ॲट द सेम टाईम जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम बी ऑन बाईक अँड ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए. तर ह्याच वेळेस ज्यावेळेस हमीद स्टार्ट करतो त्याच वेळेस जोसेफ नावाची एक व्यक्ती ती सुद्धा स्टार्ट करते, बट ती येते टुवर्ड्स डायरेक्शन ऑफ हमीद. ठीक आहे. म्हणजे हमीद या दिशेने चालला तर जोसेफ या दिशेने येतोय. हमीद ए टू बी चालला, जोसेफ बी टू ए येतोय. ओके. दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स. आता हे दोघं एकमेकांना कुठेतरी मिळणार आहे एका पर्टिक्युलर पॉईंटला, तर त्यासाठी लागलेला टाईम आहे 20 मिनिट्स. ठीक आहे. 20 मिनिट्स एवढ्या टाईममध्ये ते एकमेकांना भेटत आहे. फर्स्ट कंडिशन समजली काय दिलेली आहे. नाव सेकंड कंडिशन. सपोज इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाईम बट इन द ऑपोजिट डायरेक्शन. आता कंडिशन काय की सेमच प्लेसेस आहे ए आणि बी, सेम प्लेसेस आहे ज्याच्यामध्ये डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. हमीद ए टू बी स्टार्ट करतोय, कंडिशन काही चेंज नाही. बट आता जोसेफची कंडिशन चेंज दिलेली आहे. काय सांगितलं, सपोज जोसेफ सुद्धा सेम टाईमला अगेन स्टार्ट करतो ज्यावेळेस हमीद स्टार्ट करतो, बट या केसमध्ये जोसेफ ऑपोजिट दिशेला आता ट्रॅव्हल करतोय. म्हणजेच काय, जोसेफ आधी बी टू ए ट्रॅव्हल करत होता, आता जोसेफ सुद्धा ए टू बी ट्रॅव्हल करतोय. सो ए टू बी म्हणण्यापेक्षा ह्याच दिशेला बी पासून स्टार्ट होऊन तो ज्या डायरेक्शनमध्ये हमीद चाललाय त्याच डायरेक्शनमध्ये जोसेफ मूव्ह होतोय. सो जोसेफ इफ नीट वाचा काय सांगितलं. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाईम बट इन द ऑपोजिट डायरेक्शन. सपोज जोसेफने बी पासून सुरुवात केली असती सेम टाईमला बट इन ऑपोजिट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए. टुवर्ड्स ए येण्याऐवजी ऑपोजिट डायरेक्शन म्हणजेच काय, बी पासून स्टार्ट होऊन तो या दिशेला मूव्ह होतोय. देन हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. आता दोघे एका दिशेला चालले आहे, तर हमीद याला कुठेतरी भेटणार आहे. बट आता जर तुम्ही बघितलं दोघे एकाच दिशेला चाललाय, एक इथून स्टार्ट करतो एक इथून स्टार्ट करतो, त्यामुळे हा व्यक्ती ह्या व्यक्तीला भेटण्यासाठी लागलेला टाईम जास्त असणार आहे. दॅट टाईम इज गिवन 3 hours. 3 hours ते भेटत आहे. फाइंड स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. तर आपल्याला हमीद आणि जोसेफचा स्पीड फाइंड करायचा आहे. क्वेश्चन समजला काय सांगितलं आहे बघा. काय परत एकदा सांगते काय सांगितलं आहे. दोन प्लेसेस आहे ए आणि बी, त्याच्यामधला डिस्टन्स दिलेला आहे. दोन व्यक्ती आहे हमीद आणि जोसेफ, त्यांच्यावर आधारे दोन कंडिशन दिलेला आहे. फर्स्ट केस, हमीद नावाची व्यक्ती ती ए टू बी ट्रॅव्हल करते, जोसेफ नावाची व्यक्ती बी टू ए ट्रॅव्हल करते. आता हे एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार ते इथे कुठेतरी हे दोघं एकमेकांना भेटतात. ठीक आहे. दोघं एकमेकांच्या दिशेने येतात, कुठेतरी एकमेकांना भेटणार. तर हा टाईम दिलेला आहे 20 मिनिट्स. 20 मिनिट्समध्ये ते एकमेकांना भेटत आहे. बट आता सेकंड कंडिशन काय दिलेले, डिस्टन्सेस सेम आहे, प्लेसेस सेम आहे, आम्ही सेम डायरेक्शनला चालतोय. बट सपोज जोसेफ ह्या डायरेक्शनला चालला आहे, म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये हमीद चालला त्याच डायरेक्शनला चालला आहे. तर आता काय होणार आहे, हमीद आणि जोसेफ एका डायरेक्शनला चालले आहे, त्यामुळे हमीदला जोसेफला कॅच करण्यासाठी लागलेला टाईम जास्त असणार आहे. अँड तो कुठेतरी इकडे पुढे जाऊन कुठेतरी भेटणार आहे. सो हा जो टाईम आहे तो टाईम आहे 3 hours. तर आपल्याला फाइंड करायचा आहे हमीद आणि जोसेफचा स्पीड काय आहे ते. ठीक आहे. क्वेश्चन समजला. हमीद आणि जोसेफचा स्पीड फाइंड करायचं, तर आपण काय करूया, सोल्युशनसाठी व्हेरिएबल आपण स्पीड्सलाच कन्सिडर करूया. सो कन्सिडर स्पीड ऑफ हमीद अँड स्पीड ऑफ जोसेफ बी एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली. सोल्युशन, लेट स्पीड ऑफ हमीद बी
एक्स, आता युनिट काय असणार आहे, स्पीड आहे, स्पीड आहे म्हणजेच काय किलोमीटर पर आवर, कारण इथे डिस्टन्सेस 30 किलोमीटर डिस्टन्स दिलेला आहे, टाईम 20 मिनिट्स आहे, 3 अवर्स आहे, तर आपण टाईम घेणार इन आवर. सो स्पीड असणार आहे एक्स किलोमीटर पर आवर आणि त्यानंतर स्पीड ऑफ जोसेफ आपण कन्सिडर करू वाय किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आता जेव्हा किंवा स्पीड, डिस्टन्स, टाईम अशा गोष्टी असतात त्यावेळेस आपल्याला नेहमी रिलेशन यूज करायचं असतं, जे आपण सायन्समध्ये बघितलेलं आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, राईट. माहिती आहे रिलेशन, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. कारण स्पीड आपण कसा मेजर करतो, किलोमीटर पर आवरमध्ये किंवा मीटर पर सेकंडमध्ये. ठीक आहे. किलोमीटर किंवा मीटर हे काय इंडिकेट करतं, डिस्टन्स. आवर किंवा सेकंड काय इंडिकेट करतं, टाईम. सो डिस्टन्स अपॉन टाईम, त्यामुळे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता ह्या रिलेशनचा यूज आपल्याला करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला डिस्टन्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, टाईमची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, स्पीड फाइंड करायचं आहे. तर या फॉर्म्युलाला आपण असं मॉडिफाय करू शकतो, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. समजलं इथपर्यंत. आता बघूया आपण कंडिशनचा यूज कसा करणार आहोत. सो कंडिशन 1, कंडिशन 1 काय सांगितलं आहे, ए पॉइंट बी आता हे दोघे एकमेकांना 30 किलोमीटर डिस्टन्समध्ये कुठेतरी भेटणार आहे, बरोबर. सपोज ह्या पॉईंटला ते एकमेकांना भेटत आहे, त्यासाठी लागलेला टाईम आहे 20 मिनिट्सचा. आता ह्या पॉईंटला ते भेटत आहे, त्यामुळे यांनी दोघांनी टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेलं असतं, 30 किलोमीटर. सपोज ह्या पॉईंटला भेटत आहे, तर यांनी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि जोसेफने एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. टोटल डिस्टन्स किती आहे, 30 किलोमीटर. सपोज हा पॉईंट इथे जरी राहिला असता, हा इथे जरी राहिला असता, तरी हबींनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एवढं राहिलं असतं, जोसेफनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एवढं राहिलं असतं. सो टोटल डिस्टन्स हा प्रत्येक केसमध्ये 30 किलोमीटरच राहणार आहे. त्यामुळे या कंडिशनचा यूज करून आपण एक लिनियर इक्वेशन फाइंड करू शकतो. सो टोटल डिस्टन्स समजते काय सांगते, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू 30 किलोमीटर. 30 किलोमीटर का घेतो, कारण ते दोघं स्ट्रेट पाथवरतीच कुठेतरी भेटणार, इथे भेटतील, इथे भेटतील, इथे भेटतील, बट दोघांनी मिळून ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स नेहमी 30 किलोमीटरच असणार आहे. सो टोटल डिस्टन्स इज इक्वल टू 30 किलोमीटर. Distance is equal to speed into time. So distance covered by Hamid plus distance covered by Joseph is equal to 30. ठीक आहे. हमीदने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. हमीदचा स्पीड आहे एक्स, टाईम किती लागलेला आहे, या केसमध्ये टाईम आपल्याला दिलेला, टाईम इज इक्वल टू 20 मिनिट्स. मिनिट्स आहे, मिनिट्सला आपण अवरमध्ये कन्वर्ट करू शकतो, कारण आपण सगळ्या ठिकाणी अवर हेच युनिट यूज करतो, त्यामुळे मिनिटला अवरमध्ये कन्वर्ट करायचं. सो 20/60 दॅट इज इक्वल टू 1/3 आवर. ठीक आहे. 60ने काय डिवाइड केलं, बिकॉज 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स. सो 60 मिनिट्स म्हणजे 1 आवर. सो 20 म्हणजे याच्या 1/3, 60/20 सो 3 दॅट इज हा 20 मिनिट्स म्हणजे काय, याच्या 1/3, त्यामुळे टाईम किती असणार आहे, 1/3 आवर. ओके, 1/3 टाईम. सो एक्स इंटू डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. टाईम किती लागतो आहे, 1/3 प्लस डिस्टन्स कवर्ड बाय जोसेफ इज वाय. टाईम किती लागतो आहे, 1/3 दॅट इज इक्वल टू 30. अँड देअरफॉर x/3 प्लस y/3 इज इक्वल टू 30. दिस इम्प्लाइज x प्लस y/3 इज इक्वल टू 30 अँड हेन्स x प्लस y इज इक्वल टू 30 × 3 90. हे झालं एक सिम्पल लिनियर इक्वेशन. ठीक आहे. एकदा परत बघा आपण कशा स्टेप्स फॉलो केली. इथे सम 30s का घेतलेली आहे, किंवा इथे हे रिलेशन आपण कसं यूज केलेलं स्पीड इंटू टाईमचं. तर यावरून आपल्याला एक कंडिशन किंवा एक इक्वेशन मिळालं. आता बघूया सेकंड कंडिशन काय दिलेलं आहे, त्याचा यूज आपण कसं करू शकतो. सो सेकंड कंडिशनसाठी पॉईंट सेमच आहे, ए आणि बी. त्यामध्ये असणार डिस्टन्ससुद्धा सारखंच राहणार आहे. हमीद याच डायरेक्शनला ट्रॅव्हल करतो, जोसेफ आता ह्या डायरेक्शनला ट्रॅव्हल करतो. ठीक आहे. जोसेफ ऑपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल करतो. आता आपण यामध्ये डिस्टन्सचं रिलेशन कसं यूज करू शकतो. इथे सोपं होतं की चला दोघं इथेच रस्त्यावरतीच कुठेतरी भेटणार आहे, त्यामुळे यांनी एवढं जरी डिस्टन्स केलं, यांनी एवढं जरी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तर टोटल 30 असणार आहे. बट ह्या केसमध्ये डिस्टन्स कसं असणार आहे. सपोज हमीद आणि जोसेफ एका डायरेक्शनला चालले, सपोज ह्या पॉईंटला ते एकमेकांना येऊन भेटतात. नीट समजून घ्या, ह्या पॉईंटला ते एकमेकांना येऊन भेटतात. त्यासाठी लागलेला टोटल टाईम आहे 3 आवर्स. 3 आवर्सचा टाईम लागतो ते ह्या पॉईंटला भेटतात.
आता यामध्ये यांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण कसं रिलेट करू शकतो. हमीद इथून निघाला इथे येऊन पोहोचला. हमीदने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, हे 30 किलोमीटर प्लस एवढं डिस्टन्स. ठीक आहे, हमीदने ट्रॅव्हल केलं आहे 30 किलोमीटर प्लस एवढं डिस्टन्स. जोसेफने इथून सुरुवात केलेली आहे. जोसेफने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असणार आहे, इथून सुरुवात करून जोसेफने एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे. ठीक आहे, सो डिस्टन्स बाय हमीद इज इक्वल टू, हमीदने डिस्टन्स ट्रॅव्हल इथून इथपर्यंत 30 प्लस इथून इथपर्यंत, तर हे डिस्टन्स म्हणजेच काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. सो प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. समजलं हे रिलेशन कसं आलं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. परत एकदा सांगते, दोघं एकाच दिशेने चाललेले आहे. सपोज ते ह्या पॉईंटला येऊन भेटत आहे इथे कुठेतरी, आणि हे डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. इथून हमीद स्टार्ट करतो, इथून जोसेफ स्टार्ट करतोय. म्हणजेच काय, हमीदला एक्स्ट्रा 30 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे जोसेफला भेटण्यासाठी. जोसेफ तर एवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं. सपोज एवढं वाय होतं, जोसेफने वाय डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्यावेळेस हमीद त्याला येऊन भेटला. म्हणजे जोसेफला वाय डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं. बट हमीदने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंच नाही. हमीदने हे वाय सुद्धा डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, प्लस ॲडिशनल 30 किलोमीटर डिस्टन्स सुद्धा ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणून आपण लिहू शकतो हमीद, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद इज इक्वल टू हे 30 किलोमीटर प्लस वाय, म्हणजेच काय 30 किलोमीटर प्लस डिस्टन्स बाय जोसेफ. सो रिलेशन आपण असं लिहू शकतो, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद इज इक्वल टू 30 प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. ओके, ही इम्पॉर्टंट कंडिशन आहे किंवा हे रिलेशन आपण कसं लिहिलं. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद, अगेन डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. स्पीड किती आहे हमीदचा x, टाइम किती लागलेला आहे 3 अवर्सचा. इथे टाइम दिलेला आहे 3 अवर्सचा. ओके, इज इक्वल टू 30 प्लस डिस्टन्स बाय जोसेफ स्पीड इंटू टाइम 3. देयरफॉर 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. इथे आपण 3 ने डिवाइड करू शकतो. x मायनस y इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 3. दिस इज इक्वेशन 2. इक्वेशन 1, इक्वेशन 2 सिंपल इक्वेशन मिळालेलं आहे. दोन्ही इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. ॲडिशन करूया. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 90, x मायनस वाय इज इक्वल टू 10, 2x इज इक्वल टू 100. सो x इज इक्वल टू 100 बाय 2 म्हणजे 50. एक्सची व्हॅल्यू मिळाली. सो वायची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1, y is equal to 90 minus x, that is equal to 90 minus 50, that is equal to 40. Therefore y ची व्हॅल्यू मिळाली 40. सो x आणि y म्हणजे काय, स्पीड्स होते, त्यामुळे एंडला पण लिहू शकतो. Therefore स्पीड ऑफ हमीद इज 50 किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ जोसेफ इज 40 किलोमीटर पर आवर. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. इक्वेशन, लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणं अगदी इझी आहे. फक्त आपल्याला दिलेल्या कंडिशनला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये फ्रेम करावं लागणार.